शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांपुढे एक नवी समस्या निर्माण झाली, ती म्हणजे कालचा पाऊस. आणि ती हळद उत्पादक शेतकऱ्यांपुढे निर्माण झाली. तर हळद उत्पादक शेतकऱ्यांना ही समस्या उद्भवण्याचं कारण म्हणजे कालच्या पावसाचं अचानक येणं. तर आता काय करायचं, अचानक आलेला जो पाऊस आहे, तर या पावसामध्ये काय झालं, काही शेतकऱ्यांच्या हळदी अजून उकडलेल्या नाहीत कुकरमध्ये, काहींचे ढीग लावून आहेत, काहींनी उकडल्या. अशा प्रकारे वेगवेगळे प्लॉट आपल्याला इथं आहेत सध्या. तर हा पाऊस आलटून पालटून वेगळ्या भागात येत आहेत. तर आता करायचं काय, ज्यांनी हळद शिजवलेली आहे काल परवा 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये, तर त्यांनी जे भिजली असेल हळद, तर ती बाजूला काढून दुसऱ्या नेटवर अर्धी करून टाका आणि तिला झाकून ठेवू नका. आणि ज्या शेतकऱ्यांच्या हळदी ढीग लावून आहेत उकडून, त्यांनी ढीग पसरून टाका, जास्त मोठा थर ठेवू नका. कारण त्या जर भिजल्या असतील तर खालचा जो भाग आहे, हा खालचा भाग जमिनीच्या आतमध्ये पाणी गेल्यामुळं ओला झाला, त्यामुळं पहिलेच ओलावा असल्यामुळं खालचा भाग सड लागण्याची शक्यता असते. तर त्यासुद्धा हळदी उघड्यात ठेवा. आणि ज्या हळदी 8, 9, 10, 12 दिवस झाले त्या भिजल्या असतील, तर त्या अजून पतल्या करा, म्हणजे ते लवकर उन्हामध्ये वाळून जाईल. आणि ज्या हळदी भिजल्या नाही, झाकून ठेवल्या असतील, ज्यांना उकळून साधारण 10-12 दिवस झाले किंवा ती आता पॉलिश करण्याच्या तयारीत आहे, तर ते झाकून ठेवली असेल तर आपण तिला पुन्हा झाकू शकता पावसाचं वातावरण वाटलं तर. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण करू शकता. परंतु घाबरण्याचं कुठलंही कारण नाही. फक्त हळदी लवकर वाळवणे हे सर्वात महत्त्वाचा विषय आहे. रोज दिवसभर ऊन पडलं तर आपण चांगल्या प्रकारे झाकून ठेवायचं. संध्याकाळी पावसाचं वातावरण वाटलं, ऊन पडलं तर आपण उघडी ठेवायची आणि पावसाचं वातावरण वाटलं तर झाकून ठेवायचं. अशा प्रकारे आपण इथं हळदीचं नियोजन आणि व्यवस्थापन करू शकता. परंतु हळद भिजली तरी कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. फक्त व्यवस्थापन आपण पाण्याच्या पावसाच्या येण्या जाण्यावर आपण व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करायचं. हळद भिजू द्यायची नाही, बाकी काही होत नाही.